नमस्कार, मी यशोदीप ऋषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच वायडी बाबा. आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती. तर आज आपण वायडी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर. विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात, पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास, शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या 22व्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये, त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये. सो सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वायडी टॉकमध्ये. धन्यवाद सर आम्हाला बोलवल्याबद्दल. अरे वा, बढिया. सो वेळ न घालवता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर, पहिला प्रश्न, तर जे नवीन पोर आता युट्यूब वरती व्हिडिओ बनवत आहे, आता रिसेंटली एक आमच्या गल्लीतलाच पोरगा होता, तर तो म्हणे की सर तुम्हाला माहिती का युट्यूब वरती पैसा भेटतो बरं का म्हणे. म्हटलं काय रे, मग तुम्हाला आता त्यांनी दाखवलं बघा, बारीक मुलं होते दोन. ते म्हटलं काय बोलतो, म्हणे सर तुम्हाला माहिती का ते अमेरिकामध्ये ना, नाही असं नाही बोलला तो अमेरिकामध्ये ना एक मित्त ब्लिथ आहे म्हणे, ब्लिथ. तर तो मित्त ब्लिथ आहे म्हणे, पैसे घेऊन व्हिडिओ बनवतो म्हणे. म्हटलं काय, म्हणे अमेरिकामध्ये मित्त ब्लिस्ट आहे म्हणे. मग मला कळालं की ते मिस्टर ब्रिस्ट म्हणून एक बिस्ट का कोण म्हणून एक आहे बो, आणि त्यांच्या व्हिडिओला अक्षरशः मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. आणि तो व्यक्ती लिटरली बाकी काहीच करत नाही, फक्त महिन्यातूनच त्याचे एखादे 2 व्हिडिओ येतात, पण त्या व्हिडिओ व्हायरल होतात. एवढं मोठं जर मार्केट आहे बो आज, डिजिटल मार्केटिंग म्हणा, युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा, तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढीने यावं का? कारण आज इंडियामध्येच मिलियन्स ऑफ क्रिएटर बनले आणि आपल्यासारखे तर ठीक आहे भाऊ, पण लाखात आहेत आपल्यासारखे ज्यांचे कमीत कमी एक 50,000 1 लाखच्या आसपास फॉलोअर्स आहेत. मग अशा जे काही कॉन्टेंट क्रिएटर बनताय त्यांना तुम्ही काय गायडन्स द्याल? म्हणजे आत्ताच्या घडीला असं आहे का कॉम्पिटिशन एवढी आहे का विषयच नाही तिथं काहीतरी. मग आता इथं सोशल मीडियाचं असं आहे, तुम्ही नवीन काहीतरी घेऊन या तर ते व्हायरल आहे, तर ते सक्सेस आहे असं आहे म्हणजे. आणि मग रोज त्याच्यात कंटिन्युटी तर लय महत्त्वाची, म्हणजे रोज व्हिडिओ टाकलेच पाहिजे. त्याचबरोबर नवीन नवीन फील्डमधले म्हणजे काहीतरी नवीन, आता सगळ्याच फील्ड, पण जो नवीन काहीतरी करतो तो त्याला पटकन थोडं सक्सेस भेटतं, असा विषय. ओके ओके ओके.